नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे सुकुरुंदे. हा पदार्थ गोवा आणि कर्नाटकमध्ये बनवला जातो, त्याचबरोबर कोकणी लोकांमध्ये सुद्धा आवडीने बनवला जातो. चला तर मग बघूया आपण सुकुरुंदे कसे बनवायचे ते. सुकुरुंदे बनवण्यासाठी मी 400 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे. त्यात पाणी घालणार आहे. एक 3-4 वेळा डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. आपलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. तीन 4 वेळा आपली चण्याची डाळ धुवून झालेली आहे. चण्याची डाळ मी धुवून घेतलेली होती, ती मी आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. मी 2 वाट्या डाळ घेतलेली होती चण्याची, त्यासाठी आपण 6 वाट्या पाणी घेणार आहे डाळ शिजवण्यासाठी. हे आपले 6 वाटी पाणी झालेलं आहे टाकून. कुकरला झाकण लावून 9-10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण कुकरच्या. 8-9 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर सुद्धा थंड झालेले आहे. आता आपण उघडून बघूया आपली डाळ शिजली की नाही. डाळ आपली छान शिजलेली आहे, मऊसर झालेली आहे. हे बघा, आपण बघू शकतो. आता मी हे डाळ चाळणीवर काढून घेणार आहे. अशी संपूर्ण डाळ आपल्याला चाळणीवर काढून घ्यायची आहे. या डाळीतलं संपूर्ण पाणी निघून जाईल, त्यासाठी आपण हे चाळणीवर डाळ काढून घेत आहोत. डाळीतलं संपूर्ण पाणी निघून जाण्यासाठी अर्धा तास डाळ चाळणीवरच ठेवून द्या. या डाळीतलं आपण संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. ही डाळ आता आपण कढईमध्ये टाकणार आहे. ही डाळ आपण मॅशरने बारीक करून घेणार आहे. आपली डाळ संपूर्णपणे बारीक झालेली आहे. आपली वाटलेली डाळ मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपण गूळ घालणार आहे 400 ग्रॅम. वाटलेल्या डाळीमध्ये आपण गूळ घातलेलं आहे. ते पाणी आटोस्तोवर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. परत
मंद आचेवरती आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला मिश्रण पातळ होतं, नंतर हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होते. आपण बघू शकतो आपलं मिश्रण गुळामुळे पातळ झालेले आहे. डाळीचं मिश्रण सारखं हलवत राहा, कारण ते खाली लागण्याची शक्यता असते. आपली डाळ सुद्धा घट्ट होत आलेली आहे. आता मिश्रण घट्ट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात. मिश्रणामध्ये 1 चमचा मी वेलची पूड टाकणार आहे. तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिश्रण. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. डाळीचं मिश्रण आपलं थंड करून घ्या. सुकरुंद्याचं बॅटर बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, चवीपुरते मीठ, पाव चमचा हळद. हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं. भज्यांसारखं पीठ भिजवून घ्यायचं. पातळचं पीठ भिजवून घ्यायचं आहे भज्यांसारखं आपल्याला. हे आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला. असे संपूर्ण मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. तयार केलेले गोळे आता आपण बॅटर मध्ये टाकूया. मध्यम आचेवर तेल तापवून सुकरुंदे तळून घ्या. सुकरुंदे आपले तळून तयार आहे.